ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे जी सायली आहे तिला या सगळ्यामागे श्वेता आहे हे कळणार. तर दुसऱ्या बाजूला आश्रमातल्या मुलीने अगदी हुशारीने इकडे आता स्वतःची सुटका करून घेत प्रिया आणि संपूर्ण तिच्या टीमच्या जीवाला घोर लावला. आता नेमकं काय आणि कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया. तर इथे आता आपण पाहतोय की इकडे सायली ही घरी आल्याच्या नंतर आता ती आणि अर्जुन बेडरूममध्ये दोघंजणं प्लॅनिंग करत असतात, बोलत असतात. आणि त्यावेळी जी आता इकडे श्वेता आहे तिला ते सगळं ऐकायचं असतं, तिला आढावा घ्यायचा असतो सर्व गोष्टींचा. त्यामुळे श्वेता ही अर्जुन आणि सायली यांच्या रूमला बाहेरून कान लावून उभी असते, जेणेकरून तिला त्यांचं बोलणं ऐकू यावं. पण बरोबर त्याच वेळी कल्पना ही तिला तिथे तशा अवस्थेत बघते आणि म्हणते की श्वेता, काय गं, काय करतेस तू इथे? आणि असं अर्जुन आणि सायलीच्या खोलीला कान का लावला होतास? काय चाललंय तुझं? तू काय त्या दोघांचं आतमध्ये काय बोलणं सुरू आहे हे ऐकायला आली आहेस का? आता इकडे कल्पना खूप जास्त रागवलेली असते. श्वेताचं हे विचित्र वागणं कल्पनाला बिलकुलच पटलेलं नसतं, तिला हे सगळं खटकलेलं असतं. त्यावेळी श्वेता गप्पच राहते. कल्पना म्हणते, मी तुला प्रश्न विचारते, उत्तर दे. तशी श्वेता म्हणते, नाही आहे काकू, तसं काहीही नाही आहे. अहो, मी तर फक्त बघत होते की सायलीताई जाग्या आहेत की झोपल्यात. अहो, जेवणाची वेळ झाली, त्यांना जेवायला बोलवायचं होतं, पण मला वाटलं जर झोपल्या असतील तर नको डिस्टर्ब करायला. तिकडे त्या तुरुंगात थोडीच त्यांना वेळेवर झोपायला वगैरे मिळालेलं असेल, वेळेवर खायला मिळालं असेल, म्हणून मग मी विचार केला की मीच त्यांना बोलवून आणावं. पण सॉरी, म्हणजे तुम्हाला मी असं इथे येणं आवडलं नसेल तर पुन्हा मी इथे अशी नाही येणार. खरंच मला माफ करा, मी मुद्दाम किंवा वाईट इंटेन्शनने काहीही केलेलं नव्हतं. मग कल्पना म्हणते, बरं ठीक आहे, तू चल माझ्याबरोबर खाली. सायलीला जेव्हा यायचं असेल तेव्हा ती येईल. आणि मग लगेचच कल्पना तिला घेऊन तिकडनं खाली येते. पण कल्पनाला हे वागणं मात्र श्वेताचं खटकलेलं असतं. तिला हे सगळं जरा विचित्र वाटलेलं असतं, पण ती आता काही बोलत नाही. ती विचार करते, जाऊ देत, आता सध्या तरी मला काही बोलायला नको, आणि ती शांत राहणं प्रेफर करते. त्यानंतर मग आता इकडे जेवणाची सगळी तयारी झालेली असते. अर्जुन आणि सायली अजून बराच वेळ झालेला असतो तरी खाली आलेले नसतात. मग आता इकडे कल्पना ही घरात सगळ्यांना म्हणते की जाऊ द्या, सायलीला मे बी झोप वगैरे लागली असेल म्हणून ती अजून खाली आलेली नाही, नाहीतर एवढा वेळ ती कधीही बेडरूममध्ये राहत नाही. आपण एक काम करू, सायली नंतर येऊन जेवेल किंवा ती दूध वगैरे घेईल थंड, आपण सगळेजणं जेवून घेऊ. तुम्ही सगळ्यांनी सुरुवात करा, तुम्ही जेवायपर्यंत सायली येईल, नाहीतर मग मी तिच्यासाठी दूध वगैरे काहीतरी घेऊन जाईन वरती. त्याबरोबर ही गोष्ट सगळ्यांना पटते. सगळेजण जेवायला सुरुवात करतात. सगळ्यांची जेवणं चालू असतात, पण इकडे श्वेताच्या जीवाला मात्र घोर लागून असतो की वरती सायली आणि अर्जुन काय बोलत आहेत, त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरू आहेत ते मला कळायलाच हवं. पण कसं, काय बहाणा करून आता मला वरती जाता येईल, काय बहाणा करू, असा ती विचार करते. आणि मग आता ती प्रतिमाला म्हणते, प्रतिमा, मी जाऊन सायलीताईंच्या खोलीत दूध ठेवून येऊ का? जर त्या उठल्या तर त्या दूध घेऊ शकतील ना? त्याबरोबर प्रतिमा म्हणते, बरं ठीक आहे, जा तू दूध ठेवून ये. आता बरोबर त्याच वेळी अर्जुनच्या फोनवर एक महत्त्वाचा फोन आलेला असतो आणि त्यामुळे तो रेंज येत नसल्याने फोनवर बोलायला बाहेर गेलेला असतो. आता हे प्रतिमात्याला माहीत नसतं. प्रतिमात्या तिला म्हणते की तू दूध घेऊन जा, सायली झोपली असेल तर तिला उठवू नको. त्यावर लगेचच श्वेता म्हणते, नाही नाही, अजिबातच उठवणार नाही, फक्त दूध ठेवते आणि लगेच येते. आणि मग श्वेता दूध ठेवायला जाते. आता ती विचार करते की येस, हीच नामी संधी आहे मला त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकण्याची. आणि मग आता श्वेता जेव्हा रूमजवळ जाते तेव्हा रूमचा दरवाजा तर उघडाच असतो. श्वेताला प्रश्न पडतो, अरे रूमचा दरवाजा उघडा कसा? हे दोघं तर काहीतरी महत्त्वाचं बोलत होते मगाशी. मग श्वेता अलगद रूममध्ये डोकावते. तिला आतमध्ये कोणीच दिसत नाही. श्वेता हळू आवाज देते, सायलीताई, सायलीताई. पण सायली तिला ओज देत नाही. ती विचार करते की मे बी खोलीत कोणी नाही आहे. मग ती खोलीच्या आत येते. आता तिकडे आल्याच्या नंतर तिला अर्जुनचा तो जो बोर्ड असतो प्लॅनिंगचा तो दिसतो. आता अर्जुनने त्याच्यावर सर्व गोष्टी मुद्देसूद लिहिलेल्या असतात.
ती म्हणते बाप रे, म्हणजे आता ह्या अर्जुनने शोधाशोध करायला सुरुवातसुद्धा केली. ती ते सगळं एकदा स्वतः वाचते आणि विचार करते की हे सगळं मला आत्ताच्या आत्ता प्रियाला पाठवायलाच हवं. मग ती पटकन आता त्या सगळ्याचा एक फोटो काढते. आता ती ज्यावेळी फोटो काढत असते बरोबर त्याचवेळी सायली वॉशरूममधून बाहेर येते. सायली ही वॉशरूममध्येच असते. आता ती बघते की इकडे श्वेता ही आपण बनवलेल्या त्या बोर्डचा फोटो काढते. पण आता सायली श्वेताला काही विचारत नाही किंवा काही बोलतही नाही. ती श्वेताला पटकन हाक मारते, श्वेता काय गं, तू इकडे काय करतेस? श्वेता म्हणते तुम्हाला दूध द्यायला आले होते मी ताई. अहो म्हणजे तुम्ही जेवला नव्हतात ना, म्हणून मग विचार केला की तुम्हाला जर भूक वगैरे लागली तर दूध तरी असावं वरती, म्हणून दूध घेऊन आले होते. हे घ्या, दूध घ्या, दूध प्या, तुम्हाला जरा छान वाटेल. त्याबरोबर मग आता सायली तिच्या हातातला दुधाचा ग्लास घेते. श्वेता जरा घाबरलेलीच असते आणि गोंधळलेलीही असते. श्वेता म्हणते माफ करा हा ताई, नाही म्हणजे मी असं न विचारता थेट तुमच्या खोलीच्या आत आले. तशी मी खोलीत येण्यापूर्वी एक हाक मारली होती, पण तुमच्यापैकी कुणीही ओ दिला नाही. मग मला वाटलं कदाचित खोलीत कोणी नाही आहे म्हणून मी आले. सायली नाही काही हरकत नाही गं श्वेता, आपल्या माणसांना कशाला लागते परवानगी, असं म्हणते. त्यानंतर श्वेता तिकडनं निघून जाते. श्वेताने त्या फलकाचा फोटो काढणं हे सायलीला जरा विचित्र वाटलेलं असतं. सायली म्हणते आजपर्यंत कधी नाही, पण आज मला जरा काहीतरी ना श्वेताच्या वागण्यामध्ये विचित्रपणा वाटतो. का वाटतं असं काही कळायला मार्ग नाही आहे, पण तरीही जे जाणवतं आहे ते तर जाणवतं आहे ना. काय करू, मी श्वेतालाच थेट विचारू का? नाही नको, मी जर तिला विचारलं तर ती काहीतरी आढेवेढे घेईल. श्वेताचा फोन तपासला पाहिजे. श्वेताने हा फोटो नेमका का काढला आणि हा फोटो तिला काय उपयोगी पडणार आहे हे मला कळायलाच हवं. आता कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवून चालणार नाही. सर्व गोष्टींची व्यवस्थित पुन्हा पडताळणी केलीच पाहिजे. मग सायली ही आता श्वेताचा मोबाईल तपासायचं असं ठरवते. त्यानंतर ती खाली येते. आता खाली आल्याच्यानंतर तिला विचार पडतो, श्वेताचा मोबाईल तपासायचा आहे तर खरं, पण श्वेताचा मोबाईल तपासायचा कसा? इतक्यात आता स्मित हा अस्मिताजवळ खेळत असतो. सायलीला बघून त्याच्या चेहऱ्यावर एक हसू फुलतं. मग सायली त्याला उचलून घेत म्हणते स्मितने सुद्धा मामीला खूप मिस केलेलं दिसतंय. हो ना, आणि मग ती त्याच्याबरोबर खेळत असते. इतक्यात तिकडे श्वेता येते. सायली विचार करते हीच योग्य संधी आहे मला श्वेताचा फोन तपासायला मिळण्याची. सायली श्वेताला म्हणते श्वेता माझा आणि स्मितचा एक फोटो काढ ना. श्वेता लगेचच तिच्या फोनमध्ये फोटो काढते. त्यानंतर सायली म्हणते बघू बरं. श्वेता सायलीला फोटो बघायला फोन देते. त्यावेळी सायली म्हणते अरे देवा, बघा बरं, गडबडीत मी माझा फोन तर खोलीतच विसरले. श्वेता एक काम करशील का, जा ना जरा माझा फोन घेऊन ये ना खोलीतून प्लीज. त्याबरोबर आता श्वेताला सायलीने प्लीज म्हटल्यावर मग लगेचच श्वेता ही सायलीकडे बघू लागते. सायली म्हणते श्वेता काय झालं, अशी का बघतेस? जातीयस ना फोन आणायला, तू माझा फोन घेऊन ये, तोपर्यंत मी तुझ्या फोनवरती माझा आणि गोलूचा हा फोटो बघते. एकदा का तू माझा फोन दिलास की मग मी माझ्या फोनवरती लगेच हा फोटो ट्रान्सफर करून घेईन आणि मग तुला तुझा फोन देईन, तोवर मी बघते, चालेल ना? त्याबरोबर श्वेता म्हणते हो चालेल ना ताई, मी आलेच तुमचा फोन घेऊन. श्वेता तिकडनं सायलीचा फोन आणायला जाते. तोपर्यंत सायली इकडे श्वेताचा फोन तपासायला सुरुवात करते. श्वेता ही काळजीने पटापट जात असते, तर तोवर सायली ही इकडे फोन तपासायला घेते. त्यामध्ये ती बघते की आता पहिले तर व्हिडिओ हिस्ट्री, फोटोज, पण त्यामध्ये तिला फोटो वगैरे तर काहीही सापडत नाही. सायली विचार करते श्वेताच्या फोनमध्ये तिच्या नवऱ्याचा एकही फोटो नाही किंवा तिच्या घरच्यांचा, कुटुंबियांचा एकही कुणाचाही फोटो कसा नाही आहे. मग ती विचार करते जाऊ दे. मग ती व्हॉट्सअप चालू करते. व्हॉट्सअपमध्ये तिला वरतीच प्रियाचा नंबर दिसतो आणि प्रियाच्या नंबरवरती तिने मगाशी काढलेला फोटो पाठवलेला असतो. त्याचबरोबर तिथे प्रियाचे काही मेसेजेससुद्धा असतात की काय गं तिकडे काय खबर आहे, लवकर सांग, तुला किती वेळ लागतो खबर काढायला गं? खबर काढायची असते ती वेळेवरती, पण तू नेहमी वेळेच्या गैरवेळी कामं करतेस. बघितलंस ना, तू लक्ष ठेवू शकली नाहीस त्या अर्जुनवरती, त्यामुळे आम्हाला कळलं नाही अर्जुन वडगावला जातोय ते, आणि म्हणूनच त्या सायलीला बेल मिळाली तुझ्यामुळे. चांगला तिला त्रास द्यायचा होता. तिची डिलिव्हरी मला ह्या तुरुंगात झालेली बघायची होती. सुभेदारांचा वारस जेलमध्ये जन्माला आला अशी अफवा उठवायची होती. त्यांच्या तोंडाला काळं फासायचं होतं, पण नाही, कसलं काय, तुझ्यामुळे सगळं फ्लॉप झालं.
हे सगळं वाचल्यावर सायलीला कळतं की याचा अर्थ जी इकडे श्वेता आहे ती प्रियाची माणूस आहे आणि ती प्रियासाठी काम करते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे मुलींना दुसरीकडे शिफ्ट करायचं आहे असं ठरलेलं असतं. त्यामुळे एक मोठीच्या मोठी गाडी मागवलेली असते. आता ती गाडी आलेली असते आणि त्याच्यामध्ये सगळ्या मुलींना ती लोक भरत असतात. आता त्यावेळी त्यांनी मुलींना बेशुद्ध केलेलं असतं. पण आता जी मानसी असते ना ती शुद्धीत असते. मानसी बेशुद्ध झालेली नसते. आता मुली बेशुद्ध आहेत यामुळे ही लोक मुलींकडे फार काही व्यवस्थित लक्ष देत नसतात. पण आज काय होतं, आज मानसी शुद्धीवरच असते. मग ती सुद्धा बेशुद्ध असल्याचं नाटक करते. जेव्हा ती लोक तिला गाडीमध्ये टाकतात आणि दुसऱ्या मुलीला आणायला जातात तोपर्यंत मानसी ही तिकडनं पळ काढते आणि आता ती पळून गेलेली असते. आता मानसी ही तिकडनं पळून गेलेली आहे ही गोष्ट जेव्हा इकडे या लोकांना समजते की इथे मुली कमी आहेत, एक मुलगी गायब आहे, तेव्हा मग मात्र इकडे जो सचिन असतो तो खूप जास्त रागवतो. त्याला टेन्शन येतं. तो राकेशला म्हणतो, राकेश मी तुला सांगितलं होतं मुलींना बेशुद्ध कर. त्यावर राकेश म्हणतो मी केलंच होतं बेशुद्ध. सचिन म्हणतो अरे मग जर बेशुद्ध केलं होतंस तर तरीही त्याच्यापैकी एक मुलगी गायब झालीच कशी काय. याचा अर्थ नक्कीच ती मुलगी बेशुद्ध नव्हती. जर ती मुलगी बेशुद्ध नव्हती तर तिने आपला आवाज ऐकलेला आहे, तिने आपण एकमेकांची नावं घेताना ऐकलेली आहे. जर चुकून जरी ती मुलगी अर्जुन सायलीपर्यंत पोहोचली आणि तिने त्यांना जाऊन सांगितलं की सचिन आणि राकेश नावाची दोन माणसं होती तर सगळी वाट लागू शकते. आपण ह्या सगळ्यात अडकू. त्यामुळे आपल्याला आधी त्या मुलींना शोधलं पाहिजे. इकडे सचिन, राकेश, नागोबा, प्रिया या सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरामध्ये आता जल्लोषाचं वातावरण असतं. कारण घराचं तेज सायली परत जी आलेली असते. कल्पना तर खूप खूप खुश असते. ती म्हणत असते की सायली तुला काय सांगू, तू घरात नव्हतीस पण मला सतत चुकल्यासारखं वाटत होतं. अगं तू साधं तुझ्या आईच्या घरी माहेरी गेलीस तरीही मला करमत नाही आणि आता तर तू इथे जेलमध्ये होतीस. काय सांगू तुला माझ्या मनाची अवस्था किती बिकट आणि किती वाईट झाली होती ते. खरंच सतत असं वाटायचं कुठून तरी तू येशील. पण अर्जुनने सुद्धा अगदी जीवाचं रान केलं तुला सोडवायला आणि ताबडतोब तुला घरी आणलं. त्याबरोबर मग विमल म्हणते मला काय वाटतं माहिती आहे का, आता ना आपण ह्या कडू आठवणीत सगळ्या विसरून जायला हवं. आपण ना आता छानपैकी सायलीताई घरी परत आल्या आहेत ना तर त्यांच्या चांगल्या गोष्टी याचा विचार करायला हवा. म्हणजे त्यांचे लाड करायचे हे ते सगळं. तसंही आता 7वा महिना चालू झाला आहे ना वहिनींचा, मग आपण त्यांची जास्तीत जास्त काळजी केली पाहिजे. उलट ह्या सर्व विचारांनी, ह्या सर्व जुन्या आठवणींनी तुम्हा सगळ्यांनाच त्रास होईल आणि प्रत्येक वेळी घरातलं वातावरणसुद्धा खराब होत जाईल. आता विमलचं म्हणणं सगळ्यांनाच पटलेलं असतं. मग आता विमल ही सायलीला म्हणते सायलीताई तुमच्याशिवाय हे किचन अपूर्ण आहे. तुम्ही पुन्हा कधीच कुठेच जाऊ नका. ह्या किचनला आणि मला तुमची खूप सवय झालेली आहे बरं का. त्यावर सायली म्हणते विमलताई आता मी पुन्हा कधीच कुठे जाणार नाही आहे. त्याबरोबर विमल म्हणते ये होईना बात. ह्या घरात तुम्ही असलात ना की ह्या घराचं चैतन्य घरात असल्यासारखं वाटतं. बरं आता मस्तपैकी मी तुमच्यासाठी ना काहीतरी गोड खायला करते. त्यावर सायली म्हणते अहो आत्ता कुठे गोड. त्याबरोबर विमल म्हणते अहो मग काय झालं, संध्याकाळी नाश्त्याच्या वेळेपर्यंत तुमचं पचलसुद्धा. मी काहीतरी खायला करते. किंवा सायलीताई तुम्हीच सांगा ना तुम्हाला काही खायला वाटत असेल खावंसं तर आपण तेच करूया. त्याबरोबर विमल म्हणते की हो मला अस्मिता म्हणते की हो मला विमलचं म्हणणं पटतंय. त्या बहाण्याने आपल्यालासुद्धा काहीतरी छान खायला मिळेल. मग आता सायली आणि कल्पना एकीमेकीकडे बघून हसतात. त्याबरोबर विमल म्हणते सायलीताई तुम्हाला छानपैकी गुलाबजाम आवडतात ना, मी ताबडतोब गुलाबजाम करायला घेते. त्याबरोबर मग लगेचच विमल जात असताना अस्मिता म्हणते नाही एक मिनिट थांब विमल, फक्त गुलाबजामवरती नाही भागवायचं. एक काम करूया आपण ना छान मस्तपैकी सेलिब्रेशनच करूया. तसंही एवढे दिवसांनंतर आता सायलीवरचं हे संकट वगैरे निघून गेलेलं आहे. घरातलं वातावरण छान आहे. मग घरात ना आपण सायलीच्या परत येण्याबद्दल एक छोटीशी पार्टी करूया, छोटंसं सेलिब्रेशन करूया, गेट टुगेदर टाईपवालं. त्याबरोबर मग कल्पनाला ती विचारते मॉम तुला चालेल ना. त्यावर मग कल्पना म्हणते अस्मिता तुला तर सेलिब्रेशनसाठी फक्त कारणंच हवी असतात. तुला तर असं वाटत असतं की कधी काहीतरी मला निमित्त मिळतं आहे आणि कधी मी घरामध्ये पार्टी करते हो ना. त्याबरोबर अस्मिता म्हणते तसंही नाही आहे काही मॉम, पण तसंच आहे.
त्याबरोबर मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणतो करा करा, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा. अस्मिताई करूया आपण छोटंसं गेट टुगेदर. त्यावर सायली म्हणते 1 मिनिट थांबाल का प्लीज. नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मी सुटून आल्याचा आनंद होतोय आणि तुम्हाला तो आनंद साजराही करू वाटतोय, हे सगळं खरंच कळतंय मला. तुमच्या भावना खूप स्वच्छ आणि नितळ आहेत. पण जोपर्यंत आश्रमातल्या मुली सापडत नाहीत ना तोपर्यंत मला काहीही करण्याची काहीच इच्छा नाही आहे. मुली सापडल्यानंतर आपण हे गेट टुगेदर केलं तर चालेल का प्लीज. नाही म्हणजे मला कळतं आहे की तुम्हा सगळ्यांची खूप हौस होती, पण तरीही मुली नसतील ना सापडलेल्या तर मग मी मनापासून या सगळ्यात सहभागी नाही होऊ शकणार. त्यावेळी मग अर्जुन म्हणतो बायको कळतं आहे मला, आणि डोंट वरी, त्या मुलींना शोधायचं काम आम्ही लोकांनी सुरू केलं आहे. इन्स्पेक्टर सावंत, मी आणि चैतन्य आम्ही रोज त्या मुलींना शोधण्याचे प्रयत्न करतोय आणि लवकरच त्या मुली सापडतील सुद्धा, हा आमचा शब्द आहे. तू काळजी करू नकोस, तू फक्त तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घे. त्यावर सायली हो एवढंच म्हणते. अर्जुन म्हणतो तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. सायली म्हणते स्वतःपेक्षाही जास्त. अर्जुन म्हणतो झालं तर मग लवकरच मुली आपल्याला सापडलेल्या असतील. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.